मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आता वाजले सकाळचे 6 आणि आता आम्ही आमचं इंटरलाकांचं जे हॉटेल आहे ते चेकआउट केलं. तिथे रूम कीज ठेवल्या, कारण आत्ता इतक्या लवकर ऑफिस पण ओपन होत नाही. पण आम्ही तिथे त्यांनी सांगितलेल्या मेसेजप्रमाणे आम्ही तिथे त्यांच्या रिसेप्शनला आमचे कीज ठेवले आणि आम्ही निघालो. आता आम्ही आमच्या हॉटेलजवळच्या बसस्टॉपवर आहोत. एक 10 मिनटामध्ये आमची बस येईल. मग बस आली की आम्ही बसने इंटरलाकन OSTला जाणार, जे इथलं मेन स्टेशन आहे, ट्रेन स्टेशन. आणि तिथूनच आपणाला बसेलसाठी आणि बसेलवरून स्ट्रासबर्गसाठी ट्रेन आहे आणि स्ट्रासबर्गवरून आपली लास्ट ट्रेन असणार आहे पॅरिससाठी. सो असा हा 3 ट्रेनचा वेगवेगळा प्रवास आहे. सो हा टोटल 6 तासाचा प्रवास आहे. सो म्हणजे 4 वाजेपर्यंत आपण आपल्या पॅरिस एअरपोर्टला पोहोचून जाऊ. सो हा आपला ट्रिपचा लास्ट ब्लॉग असणार आहे. चला आता हा आजचा जो प्रवास आहे तो आपण चालू करूया. बघूया आज दिवसभरात आपण कसा कसा प्रवास करतोय ते. चला. सो मित्रांनो, फायनली आम्ही बस पकडले. आमचं लगेज सगळं आम्ही पटापट चढवलं आणि आता थोड्या वेळात आम्ही पोचू. सगळे झोपायले. सकाळी सकाळी त्यांना उठवले, झोप झाली नाही मुलांची. हे बघा, रिव्ह्यू पण तसंच आहे. आणि सकाळी सकाळी इंटरलाकांची थंडी पण एक्सपिरियन्स करता आली आणि सकाळी सकाळी पहाटे कसं वातावरण असतं ते पण बघायला मिळालं. मस्त वाटलं एकदम, आहे ना. इंटरलाकन छान वाटलं. बस आणि एकदम खूपच लागते किंवा त्रास होतो असं नाही. हां, ते गार आहे पण एकदम नॉर्मल. हां, प्लीझंट वाटतं, त्रास होत नाही. अजिबात नाही. सो चला आता आपले 5-10 मिनटामध्ये आपली ही बस ट्रेन स्टेशनला पोचेल. मग आपण तिथून आपली ट्रेन पकडणार. सो मित्रांनो, आम्ही फायनली इंटरलाकन OST स्टेशनला पोचलेलो आहोत. आता साधारण 6:45 झालेत. आपली जी ट्रेन आहे ती 8ची आहे. सो थोडं बिफोर टाईम आहे, जसं आम्ही नेहमी प्रत्येक ठिकाणी बिफोर टाईम राहिलो. आणि हा आजूबाजूचा जो परिसर आहे हो असा आहे. हे स्टेशन आहे इंटरलाकन OST. सो आज जरा चौकशी करतो कसं आहे, किती वाजता आहे, कुठल्या प्लॅटफॉर्मला लागतं आहे, आणि मग त्या हिशोबाने आम्ही प्लॅटफॉर्मवर जातो. A few moments later. सो मित्रांनो, फायनली आम्ही स्टेशनवर आलेलो आहोत. गर्दी बघा बिलकुल नाही आहे. खूप लवकर आलो आहे आम्ही आणि अजून एक अर्धा-पाऊण तास आहे आपल्या ट्रेनला यायला. सो कसं आहे बघा हे इंटरलाकनचं रेल्वे स्टेशन. सिम्पल आणि सुंदर आहे की नाही. आणि वर हे माउंटेन्स दिसत आहेत. आज तरी पाऊस बिलकुल नाही आहे, म्हणजे काल रात्रीपासूनच नाही आहे पाऊस, त्यामुळे थोडंसं क्लिअर आहे आज वातावरण. आता आपली इथून जे इंटरलाकन टू बसेल हे पण स्वित्झर्लंडचाच एक भाग आहे. सो इथून इंटरसिटी ट्रेन्स असतात, म्हणजे आपल्या जसं सिटी टू सिटी जे ट्रॅव्हल करतो, जसं मुंबई टू पुणे असेल, सो तशा ट्रेन्स असतात, त्या वेगळ्या असतात. आणि कंट्री टू कंट्री जाणाऱ्या ट्रेन्स असतात, त्या वेगळ्या असतात. सो बघूया आता आपली इंटरसिटी ट्रेन मे बी अशीच असणार आहे. सो जेव्हा येईल तेव्हा आपण ती ट्रेन घेणार. आणि बसेलवरनं स्ट्रासबर्ग हे पण स्वित्झर्लंडच्या थोडंसंच पुढे आहे. सो मे बी ती पण ट्रेन तशीच असणार. पण स्ट्रासबर्ग ते पॅरिस जी असणार आहे ती मोठी ट्रेन आहे. त्याचं सीट्सचं रिझर्वेशन आहे. पण ज्या 2 ट्रेन आहेत इथून बसेल आणि बसेल टू स्ट्रासबर्ग, त्या 2 ट्रेनचं रिझर्वेशन नाही आहे इन द सेन्स बुकिंग आहे, पण सीट्स अलॉट नसतात. म्हणजे जसं आपण आपल्या ट्रेनमध्ये बुकिंग करतो पण आपल्याला सीट्स अलॉट नसतात, म्हणजे सीट्स आपण कुठल्याही सीटवर जाऊन बसतो, तसंच इथे प्रकार आहे तो. सो आपल्याला पण ह्या 2 ट्रेनमध्ये जसं जमेल, जिथं जागा मिळेल तिथे बसायचं आहे. आणि जे आपली स्ट्रासबर्ग ते पॅरिस आहे त्याचं पर्टिक्युलर एक कोच आहे, कोचमध्ये सीट्सचे रिझर्वेशन आहे. सो त्यामुळे तिथं टेन्शन नाही आहे, कारण तो कंट्री टू कंट्री जाणार आहे. सो चला आता थोडा वेळ वाट बघूया आणि आपली ट्रेन आली की बोर्ड होऊया. सो मित्रांनो, आमची ट्रेन आलेली आहे आणि आम्ही आता आमच्या लगेज जे आहे ते आमच्या जवळ घेतलं.
इकडे तुषार आणि स्नेहल बसले, मी आणि इथे बसलो, बॅग्स असे ठेवलेले आहेत. आम्ही अनुराधा इकडे पलीकडे बसलेत. रेयू आता उठलाय, थोडा वेळ म्हटलं झोप. आता काय 2 तास प्रवास आहे, इथून बसायला 2 तास लागणार आहेत आणि आपली ट्रेन सुद्धा निघाली. सो फायनली गुड बाय टू इंटरलाकन. सो खूप मजा आली. इंटरलाकन पुन्हा एकदा येण्यासारखी जागा आहे. सो आता 2 तासाचा प्रवास आहे, आपण तो एन्जॉय करूया. तर मित्रांनो, आता आम्ही बसेल स्टेशनला पोचलेलो आहोत. आता 10:15 झालेत. आता आपल्याला इथून दुसरी ट्रेन घ्यायची आहे. साधारण 1 पाऊण तासानंतर आहे ट्रेन. सो थोडीशी एक इन्फॉर्मेशन घ्यायची होती, कारण आम्ही ऑनलाईन तिकीट्स जेव्हा घेतले होते तेव्हा रेव्हचं आणि स्वयंचं तिकीट्स घेतले गेले नव्हते, कारण तसं काही ऑप्शन दिसला नव्हता. सो ॲक्च्युली स्वित्झर्लंडमध्ये 6 वर्षाच्या खाली जे आहेत त्यांना तिकीट्स ॲक्च्युली ॲप्लिकेबल नसतं, म्हणजे त्यांना तिकीट घ्यायची गरज नाही आहे. सो पण तरी पण बोललो एकदा कन्फर्म करू, जेणेकरून ट्रेनमध्ये बसल्यानंतर कोणता प्रॉब्लेम नको. सो इथे इन्फॉर्मेशनचं काउंटर आहे, सो तिथे जाऊया आणि एकदा कन्फर्म करू. बाकी सगळेजण खाली प्लॅटफॉर्मवरच थांबलेत जिथे आपली ट्रेन आली होती. सो आता आम्ही आलो आहे इथे, विचारतो एकदा आणि मग बघतो दुसरी ट्रेन जी आहे ती कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागते ते. तर चला एकदा विचारून घेऊया. A few moments later. तर मित्रांनो, आता आम्ही जाऊन आलो, इन्फॉर्मेशन घेतली. तर स्वयंला तिकीट लागत नाही आहे, पण इथे आपण स्वित्झर्लंड सोडतोय, बसेलपासून स्ट्रासबर्गमध्ये जातोय, म्हणजे आय थिंक जर्मनीमध्ये आहे. सो तिथे 4 वर्षापर्यंत फ्री आहे आणि 4 वर्षाच्या वर जे आहे त्यांना तिकीट्स लागते. सो त्यामुळे रेव्हला तिकीट लागलेलं आहे. साधारण 15 फ्रँक घेतलं, म्हणजे 1500 रुपये समथिंग. सो आता तिकीट घेतलेलं आहे आम्ही आणि इथून आता चाललो आहे प्लॅटफॉर्म नंबर 31ला, जिथे आपली सेकंड ट्रेन लागली. सो चला जाऊया तिकडे. सो मित्रांनो, फायनली आम्ही आता प्लॅटफॉर्म नंबर 31वर आलेलो आहोत. इथे आपली ट्रेन येणार आहे. ही असणार आहे स्ट्रासबर्गसाठी. TR नावाची ट्रेन आहे. आय डोंट नो, मी पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करणार आहे कोणती ट्रेन आहे, कशी आहे ते. सो हा जो प्रवास असणार आहे हा 1 तासाचा असणार आहे. आम्ही सगळेजण इथं पोचलो आहे. लिफ्ट वगैरे होत्या, त्यामुळे आम्ही लगेच खालीवर करायला काही प्रॉब्लेम आला नाही. काही ठिकाणी लिफ्ट नाही, तिथे एस्केलेटर्स आहेत. सो तेवढं इझी झालं. सो बघूया थोडी वेळ वाट. आता 11 वाजलेत, एक साधारण 20 मिनटात आपली ट्रेन येईल. सो फायनली मित्रांनो, आपली ट्रेन आलेली आहे. आता ही जी ट्रेन आहे ही आपल्याला स्ट्रासबर्गपर्यंत घेऊन जाणार. ट्रेन थांबली की बोर्ड होऊया. सो मित्रांनो, आम्ही आत चढलो. इथे आमचे सगळे लगेज लावले आणि आम्ही असं बसलेलो आहोत. 2-2 जण बसलेलो आहोत. सीट्स चांगले आहेत, मस्त आहेत, कम्फर्टेबल आहे. येस. आणि असा कसं असेल उघडायचं? हां, हे बघा, असं आहे. असं आपल्याला जेवण देणार आहे, त्यामुळे नको आहे आपल्याला. सो आता सगळे बसले की आपण आपली ही ट्रेन चालू होईल, ती डायरेक्ट स्ट्रासबर्गपर्यंत. A few hours later. सो मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहोत स्ट्रासबर्ग स्टेशनवर. आत्ताच वाजले साधारण 12:30 आणि आत्ता पुढचा जो ट्रेन आहे ती 1:30 वाजताची आहे. सो अजून 1 तासभर आहे. डिपार्चर दिसायला लागले त्या ट्रेनचं, पण कोणत्या प्लॅटफॉर्मला लागणार आहे हे अजून कन्फर्म नाही आहे. 20 मिनिट्स बिफोर ते आपल्याला प्लॅटफॉर्म कन्फर्म होईल आणि मग त्यानंतर आपण त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन ट्रेनसाठी थांबणार. सो बघूया किती वेळ लागतो आहे. थोडा वेळ आम्ही इथे थांबलो आहे. साईडला सगळे बॅग्स वगैरे लावलेत. स्टेशनचे इथे बाहेर स्क्रीनिंग होते आणि ते स्क्रीनिंगवर आपल्या ट्रेनचा नंबर, टायमिंग दाखवलेला आहे. फक्त तिथे वर प्लॅटफॉर्म लागला की मग आपण इथून त्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने जाणार.
A few moments later. तर मित्रांनो आता ट्रेन लागलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 1ला. सो थोड्या वेळात आता ट्रेन येईल. एक 10-15 मिनटं राहिलेली आहेत आपल्याला. आणि आज इथे काय माहिती लिफ्ट बंद आहे, त्यामुळे सगळ्यांना स्टेअर्सने सगळं लगेज वर आणावं लागलं. हे ऐका थोडंसं थकलो, पण आता लास्ट जर्नी आहे आपली इथून पॅरिस एअरपोर्टसाठी. मग तिथून आपली फ्लाईट आहे दिल्ली आणि दिल्लीवरून मुंबई. सो ट्रेनचा हा लास्ट प्रवास आहे युरोपमधला. सो एन्जॉय करूया हा पण प्रवास आणि पोचूया लवकरात लवकर पॅरिस एअरपोर्ट. सो मित्रांनो ही ट्रेन आहे. ही ट्रेन आपली आता घेऊन जाणार आपल्याला पॅरिस एअरपोर्टला. खूप मोठी ट्रेन आहे आणि खूप सारे पॅसेंजर्स आहेत. ही डबल डेकर आहे. सो आता ही अवघ्या 2 तासामध्ये आपणाला पॅरिस एअरपोर्टला घेऊन जाणार. सो चला, हा आपला शेवटचा ट्रेनचा प्रवास युरोपचा. एन्जॉय करूया, चलो. सो मित्रांनो आमची जर्नी चालू झालेली आहे आणि ही अशी ट्रेन आहे. आतून मस्त सीट्स आहेत आणि इथे आपणाला जर काही घेऊन आलं असेल तर खाण्यासाठी दिलेलं टेबल आहे. आणि आता इथून ही 2 तासात डायरेक्ट आपल्याला पॅरिस एअरपोर्टला सोडणार. सो म्हणजे फास्ट ट्रेन आहे. आणि सोयमचं कसं चाललं आहे बघा. सोयम आता मी, स्नेहल, तुषार आणि सोयम इथे बसलो आहे आणि बाकी सगळे दुसऱ्या डब्यामध्ये आहेत. ते थोडंसं बुकिंग वॉईस ते तिकडे आहेत, आम्ही इकडे आहोत. पण ठीक आहे, कम्फर्टेबली बसता आला. लगेज इथे ठेवण्याची सोय आहे. सो इकडे काही ठेवलं आहे आणि काही त्यांच्यासोबत आहे. सो अशी मस्त अशी ट्रेन आहे. सो मित्रांनो आता आम्ही निघून एक 10-15 मिनटं झाली आणि ह्या ट्रेनचं स्पीड इथे दाखवलं आहे बघा. 317 किलोमीटर पर आवर. काय स्पीड आहे बघा. आपल्याला टोटल जर्नी आहे 500 किलोमीटर. सो 500 किलोमीटर अवघड 1.5-2 तासात ही कवर करते ट्रेन. आम्ही मस्त असं बसलो आहे. अजिबात फील होत नाही आहे की आपण एवढं फास्ट ट्रेनमध्ये बसलो आहे. पण जे हां बॉटल पण हालत नाही. हां बॉटल पण हालत नाही, इतकं हे स्पीड आहे. पण आतमध्ये अजिबात जाणवत नाही आहे. बाहेर जर बघितलं ना तुम्ही तर तेव्हा कळतं आपल्याला हे स्पीड फारच जास्त आहे. आणि तिथे स्क्रीनवर पण दाखवलं जातं. तो अमेझिंग आहे. म्हणजे हा एक्सपिरियन्स पण खूप वेगळा आहे. तर आम्ही सकाळपासून ट्रेनने प्रवास करून कंटाळले थोडा. तुषारकडे बघून तुम्हाला समजलंच असेल. अजून प्लेन आहे. प्लेनचा प्रवास आहे. साधारण पॅरिस ते दिल्ली 8-9 तास आहे आणि दिल्ली ते मुंबई 2 तास. म्हणजे इतका, आणि तिथून घरी इतका सारा प्रवास अजून बाकी आहे. त्यामुळे जेवढं फिरलोय आम्ही ते ह्या 2 दिवसात आम्ही कव्हर अप करतोय. सो म्हणजे हा आजचा दिवस आणि उद्याचा अर्धा दिवस असा पुन्हा आमचा प्रवासात जाणार आहे घरी जाईपर्यंत. मजा येणार आहे. माझ्यासोबत जरा थोडी एक्सरसाइज पण होती आमची बॅगांमुळे. चला आता हा राहिलेला जो प्रवास आहे तो एन्जॉय करूया. A few hours later. तर मित्रांनो आता जस्ट आम्ही त्या ट्रेनमधून उतरलो. आता एअरपोर्टच्या दिशेने वे दाखवल्या तिकडे चाललोय. आता वाजलेत 3:45. आपली जी फ्लाईट आहे ते 8 वाजताची आहे. इथून आपणाला मेट्रोने टर्मिनल 1ला जायचं आहे. सो बघूया इथून कुठून वे आहे तो. आणि मग ती एअरपोर्ट शटल घ्यायची आणि डायरेक्ट एअरपोर्टवर जायचं. तर मित्रांनो आता आम्ही एअरपोर्ट शटलमधून उतरून आता टर्मिनल 1ला पोचलेलो आहोत. सो आता इथून एअरपोर्टच्या आत जाणार आणि एक प्रोसेस करणार. सिक्युरिटी चेक, इमिग्रेशन आणि मग आम्ही आमच्या बोर्डिंग गेटला पोचणार. सो जिथून चालू केला होता प्रवास तिथे आता एंड होणार आहे आणि आपण आपल्या इंडियाला पुन्हा एकदा जाणार आहे. चला 15 दिवसानंतर
पुन्हा एकदा तिथेच. चलो. तो मित्रांनो ही शेवटून 3 नंबर जी आहे एअर इंडिया 8:30ची फ्लाईट आहे दिल्लीसाठी 142 जी 18 नंबर गेटला लागलेली आहे. सो आता आपण 18 गेट नंबरच्या दिशेने जाऊया. इथून आपल्याला 10 ते 68 आहेत ह्याच दिशेने आपल्याला आता वर जायचं आहे. तो चला आपण 18च्या दिशेने पुढे जाऊया. A few hours later. तर मित्रांनो आता चेक इन करून आम्ही बोर्डिंग पास घेतले. त्याच्यानंतर इमिग्रेशन झालं, सिक्युरिटी चेक झालं आणि आता आम्ही आमच्या गेटच्या दिशेने चाललो आहे. आमचा गेट नंबर आहे 18. सो आता आम्ही 18च्या जवळ आलो आहे. अजून आपणाला 1.5 तास आहे. सो आम्ही बिफोर टाईम आहोत. मे बी ही एअर इंडियाची जी फ्लाईट आहे हीच असेल. सो लेट्स सी. आपलं बोर्डिंग टाईम झालं की आपण बोर्ड करणार आणि बॅक टू इंडिया. 2 hours later. सो फायनली मित्रांनो बोर्डिंग चालू झालेली आहे आणि आता आम्ही प्लेनमध्ये जातो आहे. खूप वेळ झाला आम्ही थांबलो होतो, कंटाळाला. आहे पुढे, चल पुढे. सो आता 8:30ची फ्लाईट आहे. आता 8 वाजता बोर्डिंग, म्हणजे ॲक्च्युली उशिरा बोर्डिंग चालू केले, नाहीतर 1 तास अगोदर करतात बोर्डिंग चालू. पॅरिसमध्ये थोडं जास्त सिक्युरिटी टाईट केले, आय थिंक ऑलिम्पिकमुळे. हॅलो. सो ह्या अशा सीट्स आहेत एअर इंडियाच्या. हां हो चल. एअरपोर्टवर सगळे फ्रेंड भेटले, मुलं त्यांच्या यायची. 28 हे बघ इथेच आहे रिव्ह्यू. इथे आपले बघ. आम्ही काका तिकडे आहेत, आम्ही तिकडे आहे. हां ठीक आहे ओके. तुषारची आय थिंक मागे आहे आणि आमच्या दोघांची अशी बाजूबाजूला आहे. त्यांनी आपल्याला एक शॉल दिलेली आहे आणि एक इयरफोन दिलेस. आणखी एक चांगली गोष्ट काय आहे की हे असे लेग रेस्ट दिलेत, जेणेकरून आपण पाय ठेवून निवांतपणे आपण बसू शकतो, जेणेकरून आपले पाय अवघडणार नाहीत. सो ही एक चांगली गोष्ट आहे, कारण बाकी एअरलाईन्समध्ये हे आपल्याला बघायला मिळालं नाही आहे ना, लेग रेस्ट. आता झालेलं आहे, आम्ही बसलो. तुला कसं वाटलं युरोप ट्रिप? राईड, रोलर कोस्टर राईड ते आवडली तुला आहे ना? मिकी माऊस तो भेटून एवढी मजा आली. हां तो मिकी माऊस आपल्या सोबत घरी आला असता ना, अजून मजा आली. बर, पण मजा आली ना तुला युरोप टूर मध्ये? तुला कसं वाटलं? मस्त, 1 नंबर झाली ती, एकदम व्यवस्थित झालं जशी प्लॅन केली तशी. आणि मेन म्हणजे स्नोमध्ये खेळायला मिळाले तर ऑब्वियसली सगळ्यांनाच एक्साइटमेंट असतात सगळे. आणि डिझनीलँड ही खूप सुंदर जागा आहे, म्हणजे जशी ती टी व्ही दाखवतात, आपण लहानपणापासून जी बघतो, म्हणजे पूर्ण दिवस आम्ही त्यासाठी ठेवलेला, तो पण तो कमी पडला खरं तर. पण म्हणजे तरी मी प्रयत्न केले की मोस्टली सगळं कव्हर. आणि प्रत्येक कंट्रीमध्ये आपण सगळेचे सगळे स्पॉट्स बघितले बऱ्यापैकी. म्हणजे मी जशी प्लॅन केली तसे सगळे स्पॉट झाले. कुठेही असं नाही झालं की बाबा उशीर झाला आहे ती कॅन्सल केली किंवा काही प्रॉब्लेम आला आहे की बरोबर बुकिंग झालं नाही. आणि मेन म्हणजे वातावरण सुद्धा एवढं सुंदर होतं जिथं जाईल तिथं. पाऊस होता थोडा, बट इट वॉज ओके की जे करायला आलो ते झालं व्यवस्थित. मेन म्हणजे फोटो छान आले, सिनरी मस्त होते, ते नेचर खूप मस्त आहे. आणि आपल्या प्लॅनिंग बद्दल काय म्हणशील? आपली प्लॅनिंग तर काय आमच्या डॅडीने 1 नंबर होती. म्हणजे कुठेही त्रास नाही, कोणाला काही नाही, कोणाची तब्येत नाही बिघडली की तिथं मेडिसिन घ्यावं लागेल. नाही करेक्ट आहे, व्यवस्थित झाली, हॅपीली सगळ्या गोष्टी मस्त झाल्या. तर मला फार आनंद आहे की म्हणजे जसं आपण प्लॅन केला होता एवढे दिवस त्या गोष्टीसाठी दिले होते, तो सगळ्या गोष्टी व्यवस्थित वर्कआउट झाल्या आणि सगळ्यांनी आनंद घेतला. आणि तो जो सगळ्यांचा आनंद होता तो माझ्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट होता, कारण त्या सगळ्यांना घेऊन प्रवास करणं ही एक माझ्यासाठी मोठं
चॅलेंज होतं, पण सगळं व्यवस्थित झालं. मी तर केलं, पण अमेय असू द्या, तुषार असू द्या, इवन नेहा, अनुराधा, स्नेहल असू द्या, सगळ्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल केल्या. त्यामुळे मला थोडा कमी त्रास झाला. सगळ्यांचा हॅपीनेस जो मी प्रत्येक ठिकाणी बघत होतो, मला ते बघून माझं सगळं मिळालं मला. आणि जसं मी तुम्हाला बोललो होतं युरोप टूरच्या सुरुवातीला की हे माझं एक ड्रीम ट्रिप होती. सो ही ड्रीम ट्रिप माझी कंप्लीट झाली आणि ह्याचा खूप आनंद आहे की मी माझ्या फॅमिलीसोबत मी ती ट्रिप एन्जॉय केली. सो ह्याहून आनंद आणखी काय पाहिजे. खूप 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 जास्त आनंद वाटला आणि आता एक वेगळा कॉन्फिडन्स आला आहे की आता आपण कुठेही ट्रॅव्हल करू शकतो. आता आपण कोणत्याही बुकिंग थ्रू जाण्याची गरज नाही. आपण स्वतः ट्रॅव्हल करू शकतो आणि आपण स्वतः ते बुकिंग करून कोणताही देश फिरू शकतो. आता घरची ओढ लागले की कधी घरी पोचतोय आणि कधी आपलं खातोय. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टीला आम्ही एन्जॉय केलं, पण खाणं आम्ही मिस करत होतो इंडियन. ॲक्च्युली हां, आणि मग मी ते करता खाऊन पूर्ण हे झालं. आता मला खिचडी खायची. अरे बापरे, उद्या संकष्टी आहे त्यामुळे तू रेव म्हणतोय मला खिचडी पाहिजे. दही आणि दही सोबत. हा, रेवला दही खिचडी फार आवडते. सो बस आता हा आपला जो शेवटचा प्रवास आहे तो आपण करूया. तर मित्रांनो, आम्ही आता दिल्ली एअरपोर्टवर आलेलो आहोत आणि बोर्डिंग गेटच्या इथे थांबलो आहे. आपल्याला इथून डायरेक्ट मुंबईला फ्लाईट घ्यायची आहे. बोर्डिंग चालू झाले, थोड्या वेळात आपण बोर्डिंग गेटच्या इथे जाऊ. हा आपला युरोप टूरचा सगळ्यात शेवटचा प्रवास आहे, दिल्ली टू मुंबई. सो सगळ्यांनी एक थोडक्यात सांगा की तुम्हाला कसं वाटलं. ड्रीम फुलफिल झाले. हां अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं. हां अपेक्षेपेक्षा जास्त अनुभवायला तिथे बघायला मिळालं आणि मुलांना खूप जास्त आनंद झाला. त्या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे आणि ही ट्रिप लाईफ टाईम लक्षात. तर तुषार, तुला कसं वाटलं पूर्ण ट्रिपबद्दल. एक्सपिरियन्स होता आणि जे स्वप्न होतं ते स्वित्झर्लंडला जायचं आणि जे आपण बघत होतो फ्रेममध्ये स्वित्झर्लंडचे फोटो ते रिअलमध्ये बघितलं, खूप भारी वाटलं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप मस्त. आणि दादाने ट्रिप अरेंज केले बोलल्यावर काय प्रश्नच नाही ते. ओके. पहिली गोष्ट तर ही जी ट्रिप झाली ती अविस्मरणीय आहे. म्हणजे मेमरीज ज्या बनवल्या आहेत आपण त्या कधीच आपण विसरू शकत नाही. आणि जे जे आपण एक्सपेक्ट करत होतो कुठल्याही डेस्टिनेशनला त्याच्यापेक्षा आपल्याला जास्तच बघायला मिळालं आणि जास्त आपण एन्जॉय केलं. ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू हे सगळं जे प्लॅन केलं होतं, सगळी माहिती काढून ते सगळं ऑन पॉईंट होतं. कुठेच आपल्याला आपण कमी राहिलो नाही किंवा आपलं हे मिस झालं किंवा हे चुकलं आहे असं कुठेच राहिलं नाही. म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट्स आपण पूर्ण युरोपमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरले. तिकडची सगळी माहिती घेऊन तू ते सगळं करून घेतलं होतं आधीच. फक्त आपल्याला तिकडे जाऊन एक्झिक्यूट करायचं होतं आणि ऑब्व्हियसली त्याच्याबरोबर गुगल मॅप्सने आपल्याला खूप हेल्प केली. करेक्ट. त्याच्यावरनं आपण सगळं चेक करत होतो, प्रत्येक डेस्टिनेशनला जात होतो. आपण सगळे एक्सपिरियन्स घेतले आणि सगळं ऑन पॉईंट एक्सप्लोर केलं, वेळ घेऊन एक्सप्लोर केलं. म्हणजे असंही नाही की आपल्याला कुठे घाई करावी लागली. आपण निवांत सगळं बघत होतो, फोटोज काढले, सगळे मेमरीज बनवले. म्हणायचे सगळे की खाण्याची थोडीशी आपल्याला फरक पडतो खाण्याचा, जे आम्हाला जाणवलं. पण आम्ही सगळं घरनं घेऊन गेलो होतो. ते पण ट्राय केलं, तिथलं पण ट्राय केलं. तिथलंही ट्राय केलं आणि इथलं पण त्यांची जी स्पेशालिटी आहे. पण टू बी ऑनेस्ट आपण जास्त नाही खाऊ शकत त्यांचं. नाही करेक्ट. पण अशा प्रकारे आपली ट्रिप आता संपत आली आहे. असं म्हणतात की ट्रिप संपताना लोक म्हणजे असे नाही घरी जायचं आहे, पण आमचं असं काही नाही आहे. कारण आम्ही ज्या मेमरीज घेतल्या त्या 15 दिवसातल्या ह्या आम्हाला कायमस्वरूपी राहणार आहेत. म्हणजे मला तरी आता तो ध्यास लागलाय की आता नेक्स्ट ट्रिप. मी आम्हाला हेच बोललो होतो चालू व्हायच्या अगोदर की तू एकदा कर, तुला डेफिनेटली आल्यानंतर तुला तेच फिलिंग येईल की आपण नेक्स्ट कधी जायचं ते. सो आणि हे काही विशेष नाही आहे, तुम्हीही ही माहिती काढून तुम्हीही फिरू शकता. आता आपण स्नेहलला विचारू तिला काय वाटलं आहे ते. मला पहिले तर मी तुम्हाला आणि तुषारला थँक्यू म्हणते की युरोप टूर झाली. म्हणजे आमच्या पाहुण्यात आणि आमच्या पूर्ण गावात पहिल्यांदा मी युरोपला गेलेली आणि खूप छान वाटलं. माउंटनवर जाण्याचा
बर्फात खेळण्याचा जो आनंद आहे तो पहिल्यांदाच घेतला मी. स्वयंनी पण खूप मज्जा केली. मुलांनी जास्त एन्जॉय केलं त्यामुळे आपल्याला पण भारी वाटलं. म्हणजे एवढ्या थंडीत पण तो आरामात खेळत होता. खरंय खरंय खरंय. खूप मजा हा आली. बघा अजून सुद्धा खेळतोय बिंदस्त आहे. सो ओव्हरऑल तुझा कसा एक्सपिरियन्स वाटला? म्हणजे मस्त मजा आली. मस्त मजा आली. म्हणजे मला माझे हेल्थ प्रॉब्लेम एवढे असून पण हा. तिथे काहीच प्रॉब्लेम नाही झाला. हा म्हणजे मी पण विशेष केलं ही बर्फात बिंदास खेळत होती. मला असं वाटलं हिला त्रास होईल जरा तरी. मजा आली. नाही गुड गुड. सो हॅपी हॅपी सो हॅपी सगळे. झालंय की स्वप्नातून बाहेर आल्यासारखं झालं. आज आज असं जाग आली असं झालंय की आज आणि आता आणि महत्वाची गोष्ट आपल्याला थंडी आता इथे आल्यानंतर गरमी जाणवायला लागली. आणि अजून एक की एवढे स्पॉट बघितले की आता लक्षातच येत नाहीये नाव की कुठले कुठले स्पॉट बघितले. म्हणजे गेल्यावर एखाद्याने विचारलं अजूनही पोस्ट नाही हा. केलं. मी प्रॉपर बसून हे इथे गेलो होतो ते तिथे गेलो होतो असं post करतोय. सो आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. आपली जी फायनल फ्लाईट आहे ती घेतोय आणि आपण आपल्या घरी जाणार आहोत. अशा तऱ्हेने आमची युरोप टूर सक्सेसफुल झालेली आहे आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलेलं आहे. सगळ्यांना मजा आलेली आहे आणि मुलं पण हॅप्पी आहेत. सो दॅट्स इट फॉर टुडे. होप यू लाईक दिस व्हिडिओ. वी विल मीट यू इन नेक्स्ट ब्लॉग. टिल देन बाय बाय. टेक केअर अँड लव्ह यू ऑल.